चित्र सुद्धा टिपलं जातंय आणि पुढील स्पर्धेसाठी त्याच्या पाठीशी आपले आशीर्वाद कायम असतील असा आशीर्वाद त्याला देऊन त्याला आता मैदानाच्या वरती अनुभवणार आहोत. ओमी शेट्टी. थँक्यू निखिल. थँक्यू सो मच यश आणि इम्रान बुखारी सर. जवळ आजच्या दिवसातील संध्याकाळचं सत्र एस के ट्रान्सपोर्टचे संतोषजी कीर यांच्याकडनं जे क्वालिफायर मॅचेस आहेत म्हणजे सुपर 6 मधल्या मॅचेससाठी यानंतर जो सामना होईल त्या मॅचसाठी अगदी मॅन ऑफ द मॅचला एक स्मार्ट वॉच या ठिकाणी दिला जाणार आहे. या गोष्टीवरती देखील एक आपण नजर टाकूयात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक संघ सुपर 3 मध्ये पोहोचला. अजून एक टीम जी काल सुपर 6 मध्ये आली आहे. आय थिंक सिद्धिविनायक झिराट त्या टीमचं नाव. या मॅचचा विजेता त्या टीम सोबत सुपर 6 ची क्वार्टर फायनल नंबर 2 खेळताना आपल्याला पाहायला मिळाल. चला बिसेन करूल त्वरित फिल्डिंग सजवायची. हार जीत ही लपंडावर जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतीलही लाख वादळे सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. आज मैदानावरती स्वतःला सिद्ध करताना इतकी मेहनत करा की ही दुनिया तुम्हाला प्रसिद्ध करेल. 3 ओव्हरची मॅच 15 मिनिटात बरोबर एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव ही 3 षटकं टाकलीच जातील. नवा बॉल दिला जाईल. पॉवर प्ले या मॅचमध्ये नाही आहे. पहिल्या बॉलपासून जर कॅप्टनची इच्छा असेल तर तुम्ही 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. रिलायन्स नौगाव या संघाकडून प्रामुख्याची जोडी या नात्यानं कोणती जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला मैदानाच्या वरती यायचं आहे. वेळ वाचवायचा आहे. अँड 1 विनोद वाटकरे आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय द लिजंडरी एक क्रिकेटपटू म्हणून ज्याची आपण पाहतोय ख्याती अलिबाग टेनिस क्रिकेट पुरतं मर्यादित राहिलेली नाहीये तर त्याने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा खेळलेली असा दिगंबर हामणे येतोय फलंदाजी करण्यासाठी. विनोद वाटकरे दिगंबर हामणे अशी जोडी क्या बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये. जितका रोल अर्धशतकामध्ये 13 बॉल 50 मध्ये आपण पाहिला दिगंबर यांचा होता तितकाच त्याच्या सोबतीदाराचा देखील तितकाच मोठा रोल आपण मैदानावरती पाहिला. आणि हे 2 फलंदाज आहेत ना लेजंड्स आहेत. आणि म्हटलं जातं मित्रांनो एक गोष्ट मी आयुष्यामध्ये जी स्वतः शिकलोय ती तुम्हाला सांगतो. जो सकाळी उठल्यानंतर पाण्यानं अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो. जो आपल्या आयुष्यामध्ये दिवसभर घाम गाळतो तो इतिहास घडवतो. आणि आज आपलं आयुष्य क्रिकेटमय या दोन्ही नावांनी सातत्यानं केलंय. चला फिल्डिंग सेट करायची आहे. का वेळ घेता तुम्ही. ऑलरेडी तुम्ही टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली आहे. चेस तुम्हाला करायचं आहे. नंतर एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. लक्षात घ्या ओपनिंग पेअर्स आली आहे. 5:24 झाली आहेत आणि 5:25 पहिला बॉल विकेटवरती नाही पडला तर 2 रनची पेनल्टी इकडे तुम्हाला मिळेल फिल्डिंग टीम. लक्षात घ्या. चला 12th मॅन या ठिकाणी दोन्ही टीम जोडले जातील. कुरुळचा नाही आहे तो रिलायन्स नौगावचा. मागच्या मॅचमध्ये त्यांना बॉलिंग देखील केली आहे त्याच्या टीमसाठी आणि कुरुळचे 12th मॅन इकडे जॉईन झालात. 3 ओव्हरची मॅच आहे. प्रॉपर प्लॅनिंग आहे ना रिलायन्स नौगावकडे. मागचा सामना 5 ओव्हरचा होता. 4 बॉलर पाहिजे होतं त्याच्यानं 4थं षटक टाकलं. आता माहिती आहे 3 ओव्हरची मॅच आहे. 4थ्या बॉलरचं काम नाही आहे तर 4था बॉलर थेट आला 12th मॅन म्हणजे एक बॅटर्स त्यांनी एक्स्ट्रा या मॅचमध्ये खेळवला. हे असतं गेम प्लॅन ॲज अ कॅप्टन. छोट्या छोट्या गोष्टी माइंडसेट तुमचं अगदी माणसाला यशस्वी व्हायचं ना त्यामध्ये प्लॅन्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते अटेम्प्ट करणं मैदानावरती त्याच्यावरती काम करणं एक्सपेरिमेंट करणं त्यातून जो रिझल्ट येईल त्याच्यावरती क्रिकेट चालवणं ह्या लेजंड खेळाडूंचं नेहमी काम असतं. ऑन स्ट्राईक बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज दिगंबर आणि त्यांच्या सोबतीने आलेत विनोद. नॉन स्ट्रायकर एंडला विनोद वाटकर आणि दिगंबर हामणे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला रिलायन्स नौगावा आणि दुसऱ्या बाजूला टीम मैदानावरती खेळतीये VCN कुरुळ. 3, 2, 1 गेम इज ऑन. लेट्स प्ले. 5 झाली आहेत 26 आणि पहिला बॉल टाकला जातोय. पहिलाच बॉल टप्पा पडलाय गुडलँड स्पॉट वरती. तिथनं काटा बदलवत असताना या मॅच मध्ये आहे ना 3 ओव्हर 28-30 एक मोठं लक्ष कारण पॉवर प्ले नाहीये. नवा बॉल पहिला ओव्हर विकेट जाण्याच्या चान्सेस आहेत आणि पहिला बॉल आता बॅटला कनेक्ट झाला. डीप मध्ये 1 उपस्थित आहे. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं खातं त्या ठिकाणी फलंदाज दिगंबर यांचं पूर्ण झालं. अकाउंट ओपन झालं आणि डाव सुरू होतोय मैदानावरती टीम रिलायन्स नौगावचा.
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पहिल्या षटकात पाहता केदार बिर्जे मागच्या मॅचचा मान ऑफ द मॅच इनवाईट केलं होतं मोठ्या फटक्यासाठी मागचे 2 बॉल टाकले तर हा बॅक ऑफ द हँड फ्लाईट देऊन टाकलेला यॉर्कर रिझल्ट देऊन जातोय गोलंदाजाच्या बाजूनं. हा येतोय डॉट बॉल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर षटकातील पुढचा बॉल आता वेगात टाकलाय आणि तो पाठवला डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण सुपर झालंय. व्हॉट अ फिल्डिंग बाय फिल्डर गौरव. 4 धावा गौरव. आय थिंक 5 धावा वाचवलेत गौरवनं. फक्त एकच सिंगल मिळाली. बाउंड्री सेफ अगदी नजरेसमोरच इकडे हे क्षणचित्र गौरवनं दाखवले. काय म्हणशाल निखिल? नक्कीच आपण पाहतोय ओमित सर हा चेंडू निर्धाव चेंडूचा आपण पाहतोय. सांगत आहोत असताना 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आपण दिलाय आणि त्या निर्धारित वेळेच्या मर्यादेमध्ये ती 3 षटक हाताळावी लागतील. मागील मॅचचा हिरो दिगंबर हामणे स्ट्रायकिंग एंड वरती खोलात टाकलेला चेंडू खोदून काढतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल टिपला जातोय. मोठा मासा जाळ्यामध्ये बाद. तंबूच्या आश्रयाला. याची चर्चा तर आपण करत होतो की मैदानावरती आता पॉवर प्ले नाहीये. हे दोन्ही बॅट असतात ना जे पॉवर प्ले तोडणं फोडणं जाणतात. जसं पॉवर सनत जयसूर्याला संघकाराला अगदी या सगळ्या खेळाडूंना जयवर्धनेला आपण पाहिलं. वीरेंद्र सेहवागला सचिनला आपण पाहिलं. बट या मैदानावरती पॉवर प्ले नाही आहे. नेव्हियाचा नवा बॉल संध्याकाळी क्लायमेट ज्यावेळी शांत होतं त्यावेळी ट्रॅव्हल होणं पहिल्या ओव्हर्समध्ये थोडं कठीणच आहे. इथे टायमिंग झालं होतं एलिव्हेशन होतं वातावरणामध्ये आलेला बदल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जिकडे झाला झेल संपलाय खेळ. धक्का लागला मैदानावरती. पहिला काय षटक टाकल्या बॉलिंग करताना गोलंदाज केदार बिर्जे. उन्हें गुमान ये हमारे उड़ान में कहा दम. केदार बिर्जे को ये था भरोसा कि मेरे हौसलों के आगे ये आसमां भी कम है. फक्त धावा खर्च केला 2 आणि मागच्या मॅचचा अर्धशतकवीर दिगंबर हामणे त्याची विकेट टन काढली आणि धावफलकावरती रन्स 2-1. हा एखाद्या फुटबॉल किंवा हॉकी मॅचचा स्कोर नाहीये. पहिलं षटक संपल्यानंतर टीम VCN कुरुलच्या गोलंदाजानं केलेली मेहनत आणि त्यातनं आलेला क्रिकेटच्या पटलावरचा एक पॉझिटिव्ह रिझल्ट. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. नो बॉल नो डाऊट एट ऑल. यष्टांच्या वरती हाईट फॅक्टर अंपायर स्क्वेअर लेगनं पाहिलं. नो बॉलचा त्यांचा इशारा आणि आता मेन अंपायरचा इशारा काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे आणि फ्री हिटचा इशारा या ठिकाणी येत असताना स्ट्रायकर अंपायरच्या माध्यमातून. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. धावफलक 1ने पुढे जातं. 3 या आकड्यावरती हा फ्री हिट. फटका फर्स्टला मिस्टामिंग समोर शॉर्ट मिड विकेट. बॉल वरती कोण पोहोचेल कॅच साठी आले. सेलिब्रेशन केलं. मित्र हा फ्रीड बॉल ते तू कसा विसरून गेलास. 3 वेळा आपण अनाउन्समेंट केलं होतं. 3 वेळा. मला आजही एक किस्सा शेअर करायला आवडेल. 2 बॉल 8 रनची मॅच होती. ओव्हर नंबर अगदी 4 आणि 5वा बॉल बॉलरनं नो बॉल टाकला. समीकरण बाकी राहिलं. 2 बॉल 7. सीमारेषेच्या अगदी लगत त्यांना कॅच टिपली. बॉल त्यानं थ्रो केला. तो बाउंड्रीच्या बाहेर गेला. 6 रन्स मिळाले. 1 रन शेवटच्या बॉलवरती आली आणि 1 लाखाची स्पर्धा आणि सेमीफायनलचा सामना तिकडे गमवावा लागला. प्रेझेंट्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये इतकं इम्पॉर्टंट आहे ना की या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नेहमीच क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतात. आणि जर इकडे तुम्ही मिस्टेक केली. आता ही जी एक एक्स्ट्रा रन खर्च केली आहे ना फिल्डरनं ती देखील येत्या काळामध्ये थोडंसं टेन्शन वाढवेल. जर इकडे 25 पर्यंत धावफलक जात आहे बट तिथपर्यंत जाणं गरजेचं. सध्या धावफलकावरती रन्स 6. एक मोठा फटका पाहिजे. बट जोपर्यंत विनोद वाटावकर उभा रन्स बनतील या मॅच मध्ये. फटका चांगला टायमिंग चांगला बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 6. इट्स टाइम टू डीजे वाला ब्रेक. थँक्यू डीजे. बॅटिंग लाईन आहे ना रिलायन्स नवगावकडे स्ट्रॉंग आहे बट त्यांची बॉलिंग वीक आहे. कारण 90 बनवले होते या टीमनं 75 खर्च देखील केला होता. त्यामुळे रन्स बनवावा लागतील. टीम नवगावला इथे फुल टॉस कॅच. वॉट अ कॅच. आणि हा क्लीन कॅच आहे का? हो आहे. अंपायरचं फिंगर अप.
काय झेल टिपलाय शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक होते कुणाल, त्यानं केली आहे कमाल. त्यानंतर सेलिब्रेशन VCN कुरुळचं धमाल होतं आणि फलंदाज इथे बाद होतात. चला न्यू बॅटर्स मैदानावरती येत आहेत. थोडंसं लवकर या आणि यानंतर एक मॅच आपल्याला अजून कव्हर करायची आहे. नुकतंच झालेलं बैलगाडा क्षेत्रातील पुसेगाव हिंद केसरी आणि तो किताब ज्यानं पटकावला. अडिवली गाव कल्याण डोंबिवलीची शान रणवीर राहुलभाई पाटील अडिवली, त्यांचा लाडका मथुर, त्याचं गुणगान करणारे संगीत म्हणजे DJ रॉकर्सकडनं ऐकत होतात. टीमची टोटल धावफलकावर 12 आणि त्यानंतर आली आहे विकेट. गोलंदाज तयार होतं बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल बंटी लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा फुल टॉस आहे. बंटी टाकेल फुल टॉस तर धोक्याची घंटी कुरुलसाठी वाजेल. परफेक्ट टायमिंग, प्रॉपर वे. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डगआउट मधून मी सेट होऊन आलोय आणि आता ढोल ताशे फटाके सगळे काही वाजणार. नाव गाजणार मैदानावरती रिलायन्स नवगाव आणि त्यासाठी तयार आहे फलंदाज निखिल. ऑलवेज एव्हरग्रीन सॉन्ग, आताच्या जनरेशनला देखील बाळपणामध्ये घेऊन जाणारं आणि या संगीताच्या तालावरती नाचवणार आहे संगीत तुम्ही ऐकत होता. सध्या गोलंदाजाला नाचवलं जात आहे. फटका इथे फसलाय. आता फलंदाजाचं कमबॅक लॉंग ऑनला गौरव. चुकी नाही होणार, एक चांगला फिल्डर आहे आणि तिकडे फलंदाज बाद होतात. मैदानावरती धक्का लागतोय. या मैदानावरचा हा तिसरा बॅटिंग टीम रिलायन्स नवगावला अतिशय सुंदर स्कोरिंग सध्या आमच्यासोबत करतात. ॲज अ स्कोरर गौतम कोळपे, त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. षटकं संपली आहेत मैदानावरती 2 आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जाऊन पोहोचली 18 आणि अवघ्या 7 मिनिटं 54 सेकंदांमध्ये 2 षटकं तुम्ही कंप्लीट केलेत. त्यामुळे रिक्वेस्ट ऑफ फिल्डिंग टीमला असं सपोर्ट करा, थोडं अजून फास्ट खेळा जेणेकरून एक 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट होतील आणि सेकंड सेशन या मॅचचं लगेचच दुसऱ्या डावाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. या सगळ्या चर्चा मैदानावरती सुरू आहेत. निखिल 2 ओव्हर 18 झालेत. कोणत्या माइंडसेट अलिबागचे क्रिकेट आहे, दोन्ही टीमला तू अनेक वेळा समालोचन करताना जवळून अनुभवलाय. काय वाटतं, काय टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जावं? निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय रिलायन्स नवगाव या संघाकडे एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. भूषण पाटील फलंदाजी, भूषण राऊत येतोय फलंदाजी करण्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला विनोद वाटकर स्ट्रायकिंग एंड वरती. हा फटका कव्हर्स वरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फ्लाइंग कॅच आणि तिथे टिपला जातोय या दिवसातील एक विलोभनीय झेल आणि फलंदाज बाद धरतोय. डीजे मास्टर ऑन. तिथे टिपला गेला होता. खऱ्या अर्थानं विनोद वाटकर म्हणजे फक्त आणि फक्त आक्रमण आणि त्या फलंदाजाला फसवण्यामध्ये यश प्राप्त होतं. या झेल बद्दल काय म्हणाल? चांगली झेल आहे, नो डाऊट ॲट ऑल. या मॅच मध्ये फिल्डर्सना ना जवळजवळ 10 ते 11 रन्स वाचवलेत. एक लॉंग ऑनला गौरवनं षटका स्टॉप केला, 5 रन वाचले. कुणालनं मध्ये एक शॉर्ट मिड विकेटला झेल टिपला, 2 रन वाचले. आणि आता जो झेल डीप एक्स्ट्रा कव्हरमधनं येऊन लॉंग ऑफला टिपला, जिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते राहुल, त्यांना हा षटकार वाचवला आणि त्याला झेलमध्ये कन्वर्ट केलं. आणि त्यातला रिझल्ट काय तर मैदानावरती विनोदांची विकेट देखील मिळाली आहे. म्हणजे एक प्रॉपर बॅटिंग तुम्ही करा, बॉलिंग करा. तुम्हाला टीममध्ये जागा कधी मिळेल हे सांगणं कठीण आहे, बट एक चांगला फिल्डर बना, तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये जागा 100% मिळणार. आणि क्रिकेटचं बेसिक्स जे स्टँडर्ड ऑफ क्वालिटी ऑफ फिल्डिंग ते सध्या दाखवते कुरुल. फटका आता फर्स्टला, आता झेल कठीण आहे कारण समोर अडथळ्यात. आता दोघे बॉलवरती पुढे सरकले. मागे बॅकअपसाठी जोपर्यंत लॉंग ऑफ पोहोचेल तोपर्यंत 2 धावा
यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण झाले. धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2-0 20 लॉस ऑफ 3 20ला 3 बाद. ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा तो क्या मजा है जीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. आणि आग लागली या मॅच मध्ये कारण हा क्वालिफायरचा सामना आहे. जिंकताय तर बक्षीसपात्र फेरी सुपर 6 आणि कालच्या दिवसामध्ये टेबल टॉपर असणारी कालचा दिवस गाजवणारी सिद्धिविनायक झिराट तुमची वाट पाहतीये. आपण पाहतोय मी सर व्यासपीठावरती अजून एक नाव लिहिलं जाते. खऱ्या अर्थानं अलिबागच्या नगरीमध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये जे नाव एक अग्रगण्य स्थानावरती ज्या नावाला एका वेगळ्या मानानं घेतलं जातं, प्रसन्नजी सुर्वे यांचं आपण पाहतोय व्यासपीठावरती स्वागत झालेलं आहे. खऱ्या अर्थानं एक क्रिकेट प्रेमी देखील आहेत आणि वेळात वेळ काढून या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांनी देखील सदिच्छा भेट दिलेली आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. अलिबागचं बैलगाडा क्षेत्र देखील भरपूर चर्चेत असतं. अलिबाग म्हटलं की समुद्र किनार चौपाटी अगदी या सगळ्या बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला मिळतात. फायनल सम्राट म्हणून दादांची ओळख आहे. त्यांचं देखील करूयात अगदी प्रसन्न सरांचं आपण सहर्ष स्वागत. आणि 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या ठिकाणी महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रसन्नदादा यांच्या माध्यमातून या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आलाय. तर दादांचं देखील मनपूर्वक आभार. पैसा प्रत्येकाकडे असतो, देण्याची कुवत फार कमी लोकांकडे असते. बट तुम्ही महाराष्ट्रातील बैलगाडा मालक होऊन पहा आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून या सगळ्यांनाच ओळखलं जातं. कारण मुलीचा हात पकडणं नाही, बैलाचा कासरा पकडायला अंगात मित्रांनो मर्दाचं काहीच लागतं. असं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व फायनल सम्राट त्यांच्या ठिकाणी झालंय शुभागमन आणि एक शुभ सन्मान मंचावरती आपण करतोय. सन्मान्य श्री केशव चांदोरकर सर गुरुवर्य आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल मापगाव ग्रामस्थांच्या वतीनं. प्रसन्न सुर्वे यांचा सन्मान आपण करतोय. केशव चांदोरकर सर देखील तिकडे उपस्थित आहेत. आधी आपण प्रसन्न सुर्वे यांना सन्मानित करू. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या व्यक्तिमत्वासाठी ज्यांनी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन खरं तर आपला या स्पर्धेसाठी दिलाय. श्री केशव चांदोरकर सर गुरुवर्य त्यांचा शुभ सन्मान देखील तिकडे केला असाल. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान खरं तर ही आपली संस्कृती आपली परंपरा. अतिथी देवभव. संध्याकाळचं सत्र मंचावरती मान्यवर एक सुंदर असं क्लायमेट. अगदी या क्लायमेटमध्ये अगदी अजून काय पाहिजे. मागून कोणीतरी आवाज देतोय की चहा पाहिजे. जरूर भेटेल मित्र. जे हवं ते सगळं तुला मापगावमध्ये आल्यानंतर भेटेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 23. पहिला डाव संपलाय आणि जी मी चर्चा करत होतो ना की या मॅचमध्ये जर फर्स्ट ओव्हर तुम्हाला एखादी विकेट मिळते तर तुम्ही 25-26 पर्यंत थांबू शकता आणि ते घडलंय. तो रिझल्ट मैदानावरती दिलाय आणि याचं कारण पूर्णपणे जातं केदार बिर्जेनं टाकलेलं पहिलं षटक. बंटी थोडेसे महागडे ठरले, 16 रन्स आले. बट त्यानंतर गौरव क्या बात आहे. गौरव के क्या कहना. फक्त 5 धावा खर्च करत 2 विकेट्स देखील गौरवनं काढले. 3 षटकं संपली आहेत, 23 बनलेत. 24चं लक्ष आहे. कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ अस. आम्ही असे गेलो असं आलो किंवा एक छोटासा DJ KRT वाला ब्रेक. तर या मैदानावरती कारण ऑलरेडी आपण भरपूर लेट आहोत आज आणि आपल्याला सामने त्वरित या ठिकाणी फिनिश देखील करायचे आहेत. एक सामना आपल्याला यानंतर काही करून पूर्ण करायचा आहे. त्यामुळे जी टीम मैदानावरती सिद्धिविनायक उपस्थित झाली आहे पुन्हा टीम तुम्ही कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन मित्रांनो थांबा म्हणजे चांगलं होईल. आपल्याला वेळ थोडासा आपल्याकडे कमी आहे आणि तो कमी वेळ आहे तोच आपल्याला ठिकाणी वाचवायचा आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती होतील. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. ऑनफिल्ड अंपायर्स मैदानावरती उपस्थित आहेत.
आणि काही क्षणात क्रिकेटचा थर्रार मैदानावरती सुरू होईल आणि मॅचला जशी सुरुवात कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा निखिल पाडते आमच्यासोबत जॉईन होतात. 18 बॉल 24 डिफेंड करायच्यात. लक्ष थोडंसं छोटं आहे पण मैदानावरती मोठं करावं लागेल गोलंदाजीच्या जोरावरती. या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव. आवाज आपण ऐकूयात. निखिल पडते आपल्यासोबत येत्या 3 षटकांसाठी. धन्यवाद. धन्यवाद ओपकारजी शेटे. आपण पाहतोय 18 चेंडू 24 धावा प्रतिषटक 8 धावांची सरासरी राखावी लागेल. मग प्रतिषटक 8 धाव्या खर्च केल्या जाणार की 8 धाव्या आपण पाहतोय रोखल्या जाणार. जिथे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी चला थोडं फास्ट घ्यायचंय विशाल भूषण प्लीज. आपण पाहतोय 15 मिनिटांचा अवधी परंतु 15 मिनिटांचा अवधी लागला जाणार नाही याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. प्रमुख पंच आपण पाहतोय पुरुषोत्तमजी भगत रेडी. इशारा येतोय लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन हियर. यस पहिलं षटक विशाल जैतूच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे निखिल कवळे येतोय. चांगलं पेट्रोलिंग परंतु जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव सुद्धा खर्च केली जाते. पहिल्या चेंडूवरती धाव येणं ही फार महत्वाचं असतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ॲथलेटिझम मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. विशाल पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कव्हर पॉइंट मधून जिथे एक झेल पकडण्याची संधी आणि संधीचं सोनं फलंदाज ठरतोय बाद. जाईल तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर अर्थ अभिमान आहे आम्ही अलिबागकर असल्याचा. वळ्या मैदानाच्या दिशेने गौरव बाद झाल्याच्या नंतर नौका फलंदाज मैदानाच्या वरती येतोय परंतु आता चर्चा आपण पाहतोय विशालची मैदानाच्या वरती होतीये. षटकातील पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. हा चेंडूला उडवला जाते. उंची आहे लांबी किती आहे कमी आहे. निखिल कवळे तिथे टिपतोय. अजून एक झेल आणि परतावं लागेल. अजून एक फलंदाजाला. विशाल ऑन फायर. डीजे ऑन. थँक यू डीजे. प्रेसी नौगाव या संघाचं प्रतिनिधित्व कित्येक वर्ष केलंय परंतु आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रिलायन्स नौगाव या संघाकडून खेळत असताना विशालची गोलंदाजी आपण मैदानाच्या वरती पाहतोय. विशालची गती आणि या गतीवरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी. थोडं फास्ट फलंदाज मैदानाच्या वरती प्लीज चला. सूर्यदेव देखील आपण पाहतोय अस्ताला चाललेले आहेत आणि त्यांच्या आपण पाहतोय सूर्य किरणांमध्ये आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. चेंडूची पडताळणी देखील मैदानाच्या वरती केली जाते. नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विशाल जैतूची गोलंदाजी. विशाल ऑन हॅट्रिक असं देखील सांगितलं जातंय. कशा प्रकारे हा चेंडू फेकला जाणार सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवरती लागल्या गेल्यात. हा चेंडू फसवा चेंडू आणि आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक लिहिली जाते विशाल जैतू या नावासमोर. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. डीजे मास्टर. पुढील फलंदाज मागच्या दिशेला तिथे उपस्थित राहायचा आहे कारण का वेळ वाया जातोय. बघा मित्रांनो काळोख पडत चाललाय. बॅडलाईट होतीये
आणि वेळ वाचवावा. टीम मीटिंग असं देखील सांगण्यात येतोय. कोणताही क्षेत्ररक्षक या नंतरच्या विकेटवरती जवळ येणार नाहीये असं देखील मेसेज सांगण्यात येतोय. कारण का फक्त आणि फक्त वेळ वाचावा हाच आमचा प्रयत्न आहे. मैदानाच्या वरती वळूया जिथे विशाल जैतूची विशाल कामगिरी मैदानाच्या वरती कामी लागतीये. ओव्हर द विकेट फसवा चेंडू आपण पाहतोय. सबमरीन चेंडूची सांगता मैदानाच्या वरती होतीये आणि या गोलंदाजाबद्दल काय म्हणावं. प्रसन्नजी सुर्वे फायनल सम्राट आणि त्यांच्या समवेत राजेंद्रजी घरत यांच्याकडून विशाल साठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. आणि तो सांगतोय अजून एक विकेट मी टिपणार, अजून एक फलंदाज ठरतोय बाद, जाईल तंबूच्या आशाला. यस आणि नो टीम मीटिंग प्लीज. रिलायन्स नवगाव सहकार्य करायचं आहे. जिथे आपण पाहतोय अजून एक अनुभव पुढे आणला जातोय. राहुल बेंडे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जिथे आपण पाहतोय ॲज अ 40+ म्हणून जो गोलंदाज असेल डावकुऱ्याने फलंदाजी देखील करतो त्यालाच पाचारण केलं जातंय. एक फिरकीपट्टू म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो असा राहुल बेंडे बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार, थोडं फास्ट घ्यायचंय राहुल दादा प्लीज. येस बॉलिंग ट्रॅक वरती सचतोय. एक शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू फसवा चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि आपण पाहतोय पंच इशारा पोचवतायत आमच्या ऑफिशियल थर्ड मॅन कडे. तिसऱ्या पंचाकडे मागणी देखील केली जाते या अपील वरती. नो टीम मीटिंग प्लीज. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला जो काही निर्णय असेल तो सांगण्यात येईल. नॉट आउट. यस सांगण्यात येते आणि आपण पाहतोय फलंदाज सुखरूप पोहोचतोय मैदानाच्या वरती. पंचांना एक विनंती सांगण्यात येते ऑन फील्ड जो डिसिजन असेल तो घ्यायचा आहे. यस थँक्यू. बोलूया मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय राहुल बांडे बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय रडारमध्ये चेंडू आला नव्हता. अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग मधून. निखिल कवळे येतील फेकी करतील तिथपर्यंत तिथे काय घडतंय. आधीच आपण पाहतोय दुष्काळ आणि त्याच्या 13वा महिना मैदानाच्या वरती. 1+1 2 धावा घ्याव्या लागतील. गौतमजी आपल्याला 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत धावफलक 4 जाऊन पोहोचतोय. म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना राहुल बेंडे या खेळाडूबद्दल नक्की चर्चा चालू राहील. जिथे आम्ही पाहिलं होतं नवगाव मधून एक डावकुऱ्याचा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती ज्याची ओळख टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी आहे. तोच राहुल बेंडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फिरकीपटूची जादूगिरी मैदानाच्या वरती. अजून एक फलंदाज बाद होऊन मैदानाच्या वरतून परतेल आणि नक्कीच नौखा फलंदाज थोडं फास्ट यायचंय तडा. चला मित्रांनो VCN कुरुळ प्लीज सहकार्य मित्रांनो दाखवा. थोडं फास्ट आपल्या मैदानाच्या वरती फलंदाजाला पाठवा. VCN कुरुळ ती मीटिंग घ्यायची नाहीये. रिलायन्स नवगाव
विनंती असेल आपले पुढील 2 फलंदाज बॅकवर्डच्या रिजनवरती पाठवायचे. चला मित्रांनो, सहकार्य स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वांचीच आहे, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. कारण का आपण पाहतोय आपल्याला वारंवार आपण इशारा देतोय वेळ वाचावा, हाच आमचा एक प्रयत्न आहे आणि तो वेळ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. आम्ही काय आम्हाला रात्रभर बोलायला सांगितलं तर इथे बोलत राहू, परंतु वेळ आणि वेळेच्या अभावी हे खेळलं जाणारं क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये या वेळेला फार महत्त्व दिलं जातं. चला VCN कुरू संघाचा कर्णधार आपण दखल घ्यायची आहे. आपले पुढील 2 फलंदाज पाठवायचे मागच्या बाजूला. पुढील चेंडूवरती काय घडतंय, पंचांचा इशारा येतोय, इंटरेस्टेड नाहीयेत आणि फलंदाज सुखरूप असल्याचं चित्र सुद्धा दिसतंय. चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक असताना दुसऱ्या षटकातील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी राहुल बेंडेला पाचारण केलं जाते. राहुल बेंडेला का निवडलंय ना गोलंदाजी करण्यासाठी, तो त्याच्या गोलंदाजीच्या खऱ्या अर्थानं अनुभवाने स्वतःला मैदानाच्या वरती सिद्ध देखील करतोय. खोलात टाकलेला हा चेंडू फसवा चेंडू आहे. आमच्या संघासाठी जरी 24 धावा झालेल्या असतील ना तरी त्या आमच्यासाठी फार पुरेशा आहेत, कारण का त्या वेगळ्या धाटणीचं गोलंदाजी आमच्याकडे सुद्धा आहे. आम्ही देखील मैदानाच्या वरती गोलंदाजी करू शकतो, परंतु VCN संघाला, VCN कुरुळ या संघाला फलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल. हा फटका मिड विकेट वरून खेळतोय फ्लाय अँड फ्युरियस बँग ऑन षटकार. डीजे आपण पाहतोय सर्वांचे लाडके अर्थातच काकाजी ठाकूर व्यासपीठावरती उपस्थित. सहर्ष 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 स्वागत. वळूया मैदानाच्या वरती जिथे 6 चेंडू, धावफलकावरती 14 धावांची गरज. धावफलकावरती एकंदरीत धावा 10 झालेल्या आपण पाहतोय. निवास येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. निवास गावंड हे नाव आपण पाहतोय गेल्या दशकापासून आपण ऐकतोय. रिलायन्स नवगाव कडून एक संयमी खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू खोदून काढलाय, उंची जास्त आहे, लांबी कितपत आणि झेल सुटला जातोय. चुकीला माफी नाही. 4 धावा. डीजे ऑन. वातावरण मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती झेल सुटतोय. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. निवास गावंड बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू अलॉंग द कार्पेट जिथे फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतील, पेट्रोलिंग करतील, परंतु फेकी देखील तितकीच चांगली होती. परंतु तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पंचांचा इशारा, आउट. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. यस, बाद. परंतु दोन्ही संघ झुंजताना पाहायला मिळतात. ॲज पर मॅच सिच्युएशन खेळावं लागेल. विकेट गेल्यात. नो चेंडू. आवाज आलाय डीप स्कोअर अंपायरच्या
ठिकाणावरून मोहम्मद बकवाल यांचा या बेस मात्र आपण बघतोय. पंच अवैध ऍक्शन मैदानावरती बघायला मिळते महत्वाच्या मॅच मध्ये. ज्यावेळेस या ठिकाणी आपण बघतोय सामना अत्यंत महत्वपूर्ण क्षणी आलाय आणि या ठिकाणी मोहम्मद बकवाल यांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की अवैध ऍक्शन असेल तर या ठिकाणी मैदानावरतून तुम्हाला परतावं लागेल. मॅच आता मात्र निखिल पुन्हा बदलेल कारण स्कोरबुक वरती No+1 आल्यात. 7 धाबांची रिक्वायरमेंट आहे. वाद या ठिकाणी करू नका प्लीज, सहकार्य करा. रिलायन्स नौगाव चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 4 चेंडूवरती धावा हव्यात. 7 महत्वपूर्ण मॅच सामन्यामध्ये आपण बघत आहोत. 7 धाबांची आवश्यकता आणखीन आहे.
4 चेंडूवरती 7.
4 बॉल 9 धावा. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच पुन्हा एकदा आपण सुरू करतोय. थोडा वेळ काही काळ सामना थांबला होता. फ्री हिट आहे. 4 चेंडू 9 धावा. कोणती टीम सुपर 6 मध्ये दाखल होईल? रिलायन्स नवगाव की त्यांच्या विरुद्ध खेळणारा कुरुळ? फटका चांगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे उपस्थित. कॅच जरूर घेतली आहे बट फ्री हिट आहे. रनआउटचा धोका. थ्रो खराब. रन्स मिळाले त्या ठिकाणी 2. आणि समीकरण या मॅचचं आता उरलंय. येणारे बॉल शिल्लक 3. रन बाकी आहेत 7. 3 बॉल 7. अंतिम षटक सध्या टाकतोय गोलंदाज. मागचं ज्यानं टाकलं होतं पहिलं बॉल तयार. हाफ फुल टॉस होता. फायदा उचलू शकले नाहीये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एकच धावेवरती समाधान इकडे मानावं लागेल. आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्यात 6. 2 चेंडू 6 धावा. वेळ जास्त जातोय. थोडं फास्ट खेळा. संध्याकाळचं सत्र बॅडलाईटचा इम्पॅक्ट काहीसा पडू लागलाय. 2 बॉल बाकी आहेत. 6 रनची गरज आहे. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज. मोठा फटका येईल का की गोलंदाज थांबवेल? हा बॉल पुन्हा टाकावा लागेल की बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व? यस, लेग बाईज. म्हणजे एकच धाव फक्त त्या ठिकाणी मिळते आणि समीकरण मैदानावरती आता उरतंय. अंतिम बॉल. आजच्या दिवसातील टेबल टॉपरची लढाई आणि समीकरण उरलंय 1 बॉल 5 रन. 1 बॉल 5. शरीराला स्पर्श करून बॉल गेला डिक्लच झोन मध्ये आणि मॅच बदलली आहे. 4 बॉल समीकरण होतं 9चं. 3 बॉल मध्ये 4 खर्च झालेत. 1 बॉल अंतिम बाकी आहे. रन्स बाकी आहेत मैदानावरती 5. 1 चेंडू आणि 5 धावा. थ्रिल इज बॅक. कंपल्सरी चेस. आतमध्ये कुणीही जाऊ नका. लक्षात घ्या, सामना जिंकला तरी कुणीही आतमध्ये जाणार नाही. 1 बॉल 5. हु विल वन द मॅच? गावदेवी चषक मापगाव. आणि सामना मैदानावरती जिंकला टीम. काही नाहीये. 4 धावेनं हा सामना जिंकलाय मैदानावरती टीम रिलायन्स नवगावनं. रिलायन्स नवगाव वन द मॅच. जिंकली या मॅच 4 धावेनं रिलायन्स नवगावनं. अभिनंदन. कोणी आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. आणि आजचा दिवस अंतिम मॅच होईल की नाही क्वेश्चन मार्क. चला रुपेश थोडंसं ॲडजस्ट करूयात कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. पेंडिंग ठेवूयात. कठीण आहे. उद्या करूया आपण सामना. रिक्वेस्ट थोडंसं सिद्धिविनायक जिराड ॲडजस्ट करा. समजा आज दिवसभर विदाऊट तिकीट तुम्हाला ग्राउंडवरती एंट्री दिली गेली आणि तुम्हाला फुल टाइमपास हे मॅच पाहायला मिळाल्या. विशाल जैतू ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विकेट हॅट्रिक त्यानं काढली. पहिलं षटक 4 विकेट्स त्यानं काढले आणि विशाल ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच साठी अगदी आपण पाहताय या ट्रान्सपोर्टचे सर्वा संतोष दादा यांच्याकडनं एक स्मार्ट वॉच, मीरा फूड्स त्यांच्याकडनं आणि SS स्पोर्ट्स कडनं एक टी-शर्ट. सॉरी या मॅचला आय थिंक नाहीये. क्वालिफायर मॅचसाठी ते होतं. बट या मॅचसाठी मीरा फूड्स आणि SS स्पोर्ट्स कडनं टी-शर्ट जरूर दिली जाईल. आणि एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ऋषिकेश राऊत यांच्याकडनं